तर मित्रांनो, आपण पोचलो आपल्या मेन मुद्द्यावरती. मुद्दाच म्हणावा लागेल. हां, गुजरातमध्येच. ठीक आहे, पाहू शकता. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? या चहा घ्यायला. आज होता दसरा आणि दसरा असूनही आपल्याला जायचं होतं बाहेर. कंपनीनिमित्त कामं असतात, आपल्याला जावं लागतं कधी ना कधी बाहेर. तर आपली बॅग पॅकिंग वगैरे सर्व झाली होती. सकाळी लवकर उठून हार वगैरे बनवले होते. बोललो तोरण वगैरे बांधून घेऊ आपण घरीला आणि देवपूजा वगैरे करून घेऊ. देवपूजा देवपूजा तर झाली होती. तोरण बांधून घेतलं मस्तपैकी, पाहू शकता. आणि देवपूजा तर झालीच होती, ती पण पाहू शकता. आणि तिथून आलो ऑफिसमध्ये. घर ही एकच लक्ष्मी नाही, आपली लक्ष्मी दुसरी पण आहे, आपलं ऑफिस, ज्याच्यावरती आपला सर्व कारोबार चालू आहे. मग तिथे जाऊन तिथे देवपूजा केली, हार बांधला आणि तिथून लगेच हॉटवाल्या भाऊचा आपला कॉल येत राहिला. त्याला प्रॉपर लोकेशन मिळत नव्हतं, त्याला लोकेशन पाठवलं आणि तो आलाच. तर आता आपण निघूया आपल्या प्रवासाकडे. आपल्याला जायचं होतं चिंचवडला. चिंचवडवरून आपल्याला पिकअपसाठी कार होती. तिथून आपल्याला जायचं होतं मुंबईला आणि मुंबईतून आपला प्रवास चालू होणार होता खरा. तर निघू आपण. बोलत बोलत आपण पोचलो चिंचवड स्टेशनला आणि तिथून झाला आपला प्रवास चालू. आणि ड्रायव्हर मामा तर आपले एक नंबर होते, बोलायला एक नंबर भोळे माणूस होते. मस्त वाटलं त्यांना भेटून. आणि बोलत 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 आम्ही कधी येऊन पोचलो त्या मुंबईमध्ये समजलंच नाही. प्रवास चालू राहिला आमचा, पाहू शकता मस्त. आणि तिथून जुईनगरपर्यंत आपल्याला गाडी होती आणि तिथून आपले पुढचा प्रवास हा ट्रेनचा होता. जुईनगरवरून आपण मुंबई सेंट्रलमध्ये गेलो. मुंबई सेंट्रलला पोचलो आणि तिथे आपली ट्रेन ऑलरेडी आली होती, पाहू शकता भाऊचा अवतार. दसरा होता, नवरात्री होती, केस कापायला मिळाली नव्हती आणि असा अवतार झाला होता. आणि तिथूनच येऊन पोचलो आपण गुजरातमध्ये. येस. आणि इकडचा देवी विसर्जनाचा कार्यक्रम पाहू शकता कसा मस्त होता. ना जादा धिंगाणा ना काय, एक डॉल्बी आणि त्याच्या मागे एक 5 ते 6 असे मंडळ. आणि या भावाने तर माझी धांदरून सोडली. अरे काय रिक्षा पळतो. आणि पोचलो आम्ही एकदाच आमच्या हॉटेलला, पोचवलं नशिबाने त्याने. आणि आपल्या पेजला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. आणि संध्याकाळ झाली होती, जेवणाचा टाईम झाला होता. तर बोललो जेवण मागूया. आणि जेवण काय मागू विचार करतोय. इकडे तर सर्व व्हेजच भेटणार आहे आपल्याला. बघू काय ते. अरे बाप. तर आज आपण खाणार आहे, गेस्ट करा आपण काय खाणार. इथे तर सर्व आपल्याला व्हेजच मिळणार आहे. तर घेऊ आज व्हेजमध्येच आपण, दाखवतो तुम्हाला. क्या है वेज कोल्हापुरी. दिस इसमें दाल तड़का एक नंबर. बेकार. खरंच मित्रांनो, इकडे गुजरातला आज घेतली मी कोल्हापुरी व्हेज, पण आठवण झाली आपल्या महाराष्ट्रातल्या कोल्हापुरी व्हेज. इकडे नाही तसं जेवण मिळत अजिबात, त्याला चव नाही केलं नाही. बटाट्याची भाजी आणि त्यामध्ये मिक्स वाटाणा करून कोल्हापुरी व्हेज म्हणून दिलं आहे आम्हाला खायला. एवढं नाही खास, हॉटेल फक्त दिसायला खास. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथे थांबूया.
आणि बघूया नंतरचा आपला ब्लॉग कधी येतो आहे. कंटेंट एक तर मिळत नाही आहेत मला, कशावरती मी बनवू ब्लॉग. ठीक आहे, तर लवकरच बनवेन, पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो.